ते टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. स्टँडर्ड थर्ड, सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज. मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी. टुडे वी विल लर्न science lesson number 10, more about water, part 1. Welcome my dear children. Children, try this. Take glass of water. Look at it. Look at its color. What color is it? It is colorless, means it has no color. मुलांनो, आपण काय केलं? काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घेतलं आणि त्या पाण्याचा रंग पाहिला तर रंग दिसतो का पाण्याला? तर पाण्याला रंग दिसत नाही. Now smell a fragrant flower. Can you tell what is the smell? The flower has sweet smell. Now try to smell glass of water. Can you guess what is the smell? Yes, it is odorless. Means no smell. मुलांनो, आपण सुगंधी फुलाचा वास घेतला. सुगंधी फुलाला वास कसा येतो? तर छान येतो. पण पाण्याचा वास घेतला तर पाण्याला वास येतो का? तर नाही, पाण्याला वास येत नाही. Now taste a rip mango. How does the rip fruits taste? Yes, the mango tastes sweet. Now taste the water. How does it taste? The water has no taste at all. It means it is a tasteless. बघा मुलांना, आपण काय केलं? आपण हे पिकलेला आंबा खाल्ला, त्याची चव पाहिली तर गोड लागते, पण आपण पाणी प्यायलं तर पाण्याची चव लागते का आपल्याला? तर नाही. नाऊ लेट अस ट्राय टू सी अ कॅन्डल थ्रू अ कार्डबोर्ड. कॅन यू सी? नो, वी कॅन नॉट सी द कॅन्डल थ्रू कार्डबोर्ड बिकॉज इट इज अ फेक. मुलांनो, आपण काय केलं? पुठ्ठा समोर ठेवून पुठ्ठ्यातून आपण काय बघण्याचा प्रयत्न केला? मेणबत्ती. तर मेणबत्ती दिसेल का पुठ्ठा समोर ठेवल्यानंतर? तर नाही. का? तर पुठ्ठा काय आहे? अपारदर्शक आहे. अफेक्ट मीन्स अनेबल टू से थ्रो. लेट मी टेल यू इन ब्रीफ मीनिंग ऑफ अफेक्ट. अफेक्ट मीन्स इफ यू कॅन नॉट सी थ्रो अ सबस्टेन्स इट इज सेड टू बी अफेक्ट. म्हणजे मुलांनो, आपण ज्या पदार्थातून पाहिलं असता आपल्याला आरपार दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल वॉल्स, बुक्स, वूड. नाउ वी ट्राय टू सी द कॅन्डल थ्रू द ग्लास. कॅन यू सी? See it? Yes, we can see it. We can see the candle because the glass is transparent. That means able to see through. मुलांनो, आपण काय केलं? इथे पाहिलं की आपण काचेतून मेणबत्ती पाहण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला मेणबत्ती दिसते का? हो. का दिसते मेणबत्ती? कारण काच का आहे? पारदर्शक आहे. Now same things we will try to do with the glass of water. And yes, we can see the candle through it. That means water is also transparent. अशाच प्रकारे आपण ग्लासमध्ये पाणी भरलं आणि त्यातून मेणबत्ती पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मेणबत्ती दिसते. म्हणजेच पाणीसुद्धा काय आहे? पारदर्शक आहे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. इफ यू कॅन सी थ्रो अ सबस्टेन्स इट सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजेच मुलांनो, ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. प्युअर वॉटर, शुद्ध पाणी.
Pure water has no color. Pure water has no smell. Pure water has no taste. Pure water is transparent. शुद्ध पाण्याला रंग नसतो. शुद्ध पाण्याला वास नसतो. शुद्ध पाण्याला चव नसते. आणि शुद्ध पाणी कसं असतं? पारदर्शक असतं. ट्राय दिस. Take some wet or jar flour and some water. Take 2 dishes and 2 glasses. Put a little flour in one of dishes. Pour some water in the other dish. Now put some flour in one of the glasses and put some water in other glass. What do you see? A small heap of flour is formed in the dish. A heap of flour is formed in the glass as well. The water, however, takes the shape of the plate or the glass. What does this tell us? Water. मुलांनो, हे लक्षात घ्या. आपण काय केलं? एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा गव्हाचं पीठ घ्या. दुसऱ्या भांड्यात थोडं पाणी घ्या. पसरट भांडं घ्या किंवा बशी घ्या. दोन काचेचे छोटे पेले घ्या किंवा ग्लास घ्या. एका बशीत आपण थोडे पीठ टाकले. दुसऱ्या बशीत पाणी होता. आता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका आणि दुसऱ्या पेल्यामध्ये थोडे पाणी ओतले. तर काय लक्षात आलं की काय आढळून येईल? बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो. पाणी मात्र बशीचा व पेल्याचा आकार घेते. व्हॉट डज दिस टेल अस? यावरनं काय लक्षात येतं? नाउ हिअर वी कॅन सी अ बाउल कप विथ वॉटर. द वॉटर हॅज taken the shape of the bowl and the cup. That means water takes the shape of the container into which it is poured. म्हणजे मुलांनो, ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा आकार पाणी घेतो. Water does not have shape of its own. That is why it spread when it spills on the floor. पाण्याला स्वतःचा आकार नसतो, म्हणून पाणी फरशीवर पडले तर ते काय होते? पाणी पसरते. More about water. Pure water has no shape. It spread on a flat surface. It flows down a slope. मुलांनो, याचाच अर्थ काय होतो की ज्या पाणी कसं असतं? पाण्याला आकार नसतो. सपाट भागावर पाणी पसरते आणि उतारावरनं पाणी खाली वाहते. थँक्यू.